मुलीवर विश्वास ठेवायचा का नाही? अजिबात नाही. तर हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडक वालं स्वागत आहे. आज आपण सकाळीच आलोय कमानीलाच, कारण की आपला भाव आज गावावरून येतोय पूर्ण 1 महिना एन्जॉय करून. तर त्याला घ्यायला आपण सकाळी 4:30लाच कमानीला गेलो होतो, कारण की ट्रॅव्हल्स तिथे येते, आपले विरकर ट्रॅव्हल्स तिथे येते. तर बघा पुढं क्लुझर बघून एकदम जुनी आठवण आली गावची, कारण की क्लुझर ह्या गावालाच जास्त असतात. तर पुढं आलो घरी, त्याच्यानंतर जराशी घरी येऊन बसतोय, तेवढ्यामध्ये आपला दिन्या भाऊ पुढं काय बोलतोय बघा व्हिडिओ. कसं जगलं पाहिजे माणसानं? माणसाने दारू पिऊन सांगून राहायला पाहिजे. माणसावर विश्वास ठेवायचा का नाही आता? हा, आणि प्लस रोड बटर पाहिजे, खाल्लं पाहिजे. अजून घर खरं चालवलं पाहिजे. अजून कसं काय काम नाही केलं पाहिजे. अजून काय असं का? तुला काय समज भेटली माणसांकडून जीवनामध्ये? मला काय संबंध नाही, मी आपलं बघतो. समज नाही रे, समज आपला माणसावर समज भेटलीच नाही. मग माझ्या ऐकून मला समज भेटले पाहिजे, एवढंच माझं. मुलीवर विश्वास ठेवायचा का नाही? अजिबात नाही. मग कसे वाटले आपल्या दिने भाऊचे विचार तेवढं कळवा कमेंटमध्ये. मग एकदम खतरनाक ना, डायरेक्ट ढगातच गोळ्या. हे जे विचार ऐकून दिवसात चांदण्या उगवतील. मग काय तवा डॉगेश भाऊला बघितलं काय, डॉगेश भाऊचं दिने भाऊच्या विचारच काय तर साम्य वाटलं मला. खाणे का पिणे का सोने का, एकदम किसका टेन्शन नाही लेणे का. हे बघा आपले विक्रम काका खूप दिवसातून दिसले, आपल्या मित्राच्याच वडील आहेत, एकदम रॉयल माणूस आहे. मग कसा दिसतोय सूर्य, एकदम कडक ना. शेवटी निसर्ग आहे हो. घेतलं दर्शन. मग काय आपण चाललोय कॉलेजला, म्हणलं तुम्हाला पण दर्शन द्यावं. मग गेलोय कुर्ला स्टेशनला. मग काय एवढी गर्दी बघून ना एकदम संघर्ष हो. एकदम मुंबईकरांच्या नशिबात कायम संघर्ष येत आहे, आणि मुंबईकर लढतच राहणार खतरनाक. लग्नाला एखाद्या चालल्यागत बघा, वराड कसं लोंबकळतं तसं लोंबकळून माणसं चालली ती. हे काका मोबाईलमध्ये बिझीच होतं, जास्त त्यांचा व्हिडिओ नको घ्या नाही तर बिघडतील बोललं आपलं. एका क्षणात भरतंय ना, एका क्षणात स्टेशन खाली होतंय. मग काय तेव्हा ट्रेन पकडली तर बघा कसे झोका खेळतात ते सगळे आपल्या आपल्या विचारात. म्हटलं चढताना उतरताना पण तुम्हाला जरा दाखवावं. पुढं आवाज पण ऐका, मग कसा हाल असते तर बघा. उतरा चढा ऐका. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे विचार आणि मुंबईकरांचा संघर्ष बघत बघत पोचलो ना आपण मग बदलापूरला. तर आपण टॅक्सीमध्ये बसलो, कारण की जवळच आपलं कॉलेज आहे. हे बघा माझं कॉलेज जंगलामध्ये, तळ्याच्या काठाला, निसर्गरम्य. आणि हे कॉलेज घेण्यामागचं एकच कारण होतं की आपल्याला निसर्ग अनुभवायचा होता, आणि हा निसर्ग अनुभवण्याचा मुंबईकरांच्या नशिबात नसतं. आपल्या एक्झाम चालू असल्यामुळं आज आपण लवकरच माघारी चाललोय घरी. मग काय तेव्हा परतीचा प्रवास चालू झाला. जंगलातून वाट काढत मस्तपैकी गाडीच्या पुढच्या सीटवरती बसून बघत बघा एवढं भारी आणि निसर्ग ना डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं आहे, कारण की हा मुंबईकरांच्या नशिबात नसतो, कधी तर बघायला भेटतो. तर तुम्हालाही धावण्याचा प्रयत्न केला बघा. मग एकदम रॉयल. मग काय आलो की घरी फ्रेश होऊन डायरेक्ट डिमांडला रिक्षा घेऊन आलो, कारण की म्हटलं तेवढं 2 पैसे होतात आहे का बघावं, मस्तपैकी टाइमपास पण होईल. तर आपला योगेश भाऊ तिथं भेटला, मराठी मुलगा आहे, मला एकदम मस्त सपोर्ट करतो, एकदम आपल्या मोठ्या भावासारखा आहे, एकदम भारी बघा, एकदम रॉयल माणूस. मग काय संध्याकाळी एक आपलं घरचंच भाडं होतं, भाडंच बोलावं लागेल, कारण की मी त्याचे पैसे घेतले. आणि बघा पुट्टी आपली म्हणजे POPच्या गोण्या होत्या, त्या आपल्याला पोचवायच्या होत्या. तर आपल्या गाडीने घेतलेली बघा सगळी म्हणजे पावडर लावून घेतलेली. लोड झालता, एवढा लोड मी कधी घेऊन जात नाही, पण पर्याय नाही घरचा असल्यामुळं. आपली गाडी मस्तपैकी पावडर लावून गोरी दिसत होती. काय करणार मग, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट म्हटलं गाडीला आंघोळच घालायची. ती पण अशी तशी आंघोळ नाही, डायरेक्ट शॅम्पू लावूनच आंघोळ घालायची. गाडी म्हणत होती मालक डोळ्यात गेलं. म्हटलं गब्बस, म्हटलं तुला त्या उड्यात घेतली बघा पाणी मारून खंगळूनच, म्हटलं डोळ्यात रडल गाडी. मग काय संध्याकाळी ऑफिसला चाललेलो कामावरती, एवढं घाण ट्रॉफिक लागलेलं ना. नशीब चांगलं मी आज गाडी घेऊन नव्हतो आलो. आपलं चिंतामणी दाजीने मला अर्ध्यापर्यंत सोडलं, म्हटलं तुम्ही इथून रिटर्न जावा, एवढं घाण ट्रॉफिक. आणि हे ट्रॉफिक रोजचंच आहे म्हणायला लागलं तर, फक्त मी जरा टाईम इकडं तिकडं करून येतो. कुर्ल्यामध्ये ट्रॉफिक नाही असं कधीच होणार नाही. पुढं आवाज आहे का हा बघा गडबड कशी होती.